Welcome to Sri Ganesh Junior College, Korahel, online lecture series. Now you are listening lecture of biology subject by Mr. Riyaz Sheikh. Today is the second lecture or second day of our biology foundation course. In last lecture, we studied introduction to biology. मागच्या लेक्चर मध्ये आपण बायोलॉजीचं इंट्रोडक्शन बघितलं होतं. आता बायोलॉजीच्या इंट्रोडक्शन मध्ये आपण व्हॉट इज बायोलॉजी, बायोलॉजीशी रिलेटेड लिव्हिंग थिंग, मग आपण लिव्हिंग प्रोसेसेस किंवा लाईफ प्रोसेसेस हा पॉइंट त्यामध्ये बघितला होता. डिफरंट प्रोसेसेस आपण त्यामध्ये घेतले होते. थोडं पुढे आपण गेलो व्हेरियस ब्रांचेस ऑफ बायोलॉजी. आपण जवळपास 11 ते 12 ब्रांचेस बघितले होते बायोलॉजीचे. ठीक आहे. ते जे सगळे ब्रांचेस होते ते परत एकदा चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड करून घ्या किंवा समजून घ्या, महत्त्वाचं आहे. याचं कारण असं आहे की त्या ब्रांचेसशी रिलेटेड तुमचं 11वी आणि 12वीचं सिलेबस आहे. आपण या फाउंडेशनद्वारे एक प्रकारे काय करतोय तर तुमचं 9वी 10वीला आपण 11वी बरोबर कनेक्ट करण्याचं काम करतोय. म्हणजे तुमचं फाउंडेशन जर चांगल्या पद्धतीने क्लिअर झालं तर काय होईल, 11वी आणि 12वीचं सिलेबस समजण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम निर्माण होणार नाही. ठीक आहे. तर आज आपण दुसऱ्या लेक्चरकडे वळतो आहोत बायोलॉजी फाउंडेशन मध्ये. मग ब्रांचेस आपण सगळेच बघितलेत. आता बायोलॉजी म्हणजे काय हे आपण तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. मग बायोलॉजी मध्ये बायोलॉजीचं पहिला महत्त्वाचं पार्ट म्हणजे बायो, दॅट इज अ लाईफ, लिव्हिंग. डिफरंट टाइप ऑफ लिव्हिंग थिंग्स आर देयर. वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग थिंग्स आहेत. डायव्हर्स टाइप ऑफ लिव्हिंग थिंग्स प्रेझेंट इन अवर सराउंडिंग. आपल्या अवतीभोवती कितीतरी प्रकारचे लिव्हिंग थिंग्स आहेत हे आपल्याला माहित आहे. ठीक आहे. म्हणजे जस्ट तुम्ही बघितलं प्लांट, एखादं झाड बघितलं, इट इज अ लिव्हिंग. तुम्ही एखादं ॲनिमल बघितलं, कुत्रा असेल, हरिण असेल किंवा एखादा पक्षी असेल, इट इज अन ॲनिमल. हे पाहून तुम्ही लगेच डिफरन्शिएट करता की हे प्लांट आहे आणि हे ॲनिमल आहे. आणि दोन्ही काय आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. बोथ आर लिव्हिंग थिंग्स. ठीक आहे. यांच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही डिफरन्शिएट करू शकता. याचं कारण आहे की ते त्यांच्या स्वतःमध्ये डायव्हर्सिटी शो करतात. दे शोज द डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी इन द सेन्स फॉर डिफरन्सिएशन, एकमेकांमध्ये डिफरन्सिएशन किंवा डायव्हर्सिटी शो करतात. म्हणून देयर आर डायव्हर्स टाइप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन द एन्व्हायरमेंट. तुमच्या एन्व्हायरमेंट मध्ये किंवा इन युअर सराउंडिंग देयर आर डायव्हर्स टाइप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट इन युअर सराउंडिंग. So, study of these diverse type of living organisms which are present in the surrounding, we called, आपण त्याला म्हणतो, we called it, that is biodiversity. आपण त्याला काय म्हणतो, we called it biodiversity. डायव्हर्सिटीची डेफिनेशन तुम्हाला क्लिअर झालेली आहे. डायव्हर्सिटीची डेफिनेशन काय आहे, डिफरंट टाइप ऑफ थिंग्स, आपण त्याला म्हणतो डायव्हर्सिटी. ठीक आहे. आणि बायोडायव्हर्सिटी, बायो लिव्हिंग, म्हणजे डिफरंट टाइप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम और डायव्हर्स टाइप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन अवर सराउंडिंग. सो स्टडी ऑफ दीज डिफरंट टाइप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम व्हिच आर प्रेझेंट इन युअर सराउंडिंग कॉल्ड ॲज बायोडायव्हर्सिटी. जे वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम तुमच्या सराउंडिंग मध्ये प्रेझेंट आहे त्यांचं स्टडी करणे आपण त्याला म्हणतो बायोडायव्हर्सिटी. महत्वाचं पॉइंट आहे. 11वी मध्ये 2 चॅप्टर तुम्हाला सुरुवातीला स्टडी करायचे. द लिव्हिंग वर्ल्ड एनसीईआरटी बेस्ड आहे. द लिव्हिंग वर्ल्ड आणि दुसरा आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. ह्या पॉइंटद्वारे किंवा या टॉपिकद्वारे मला तुम्हाला लिव्हिंग वर्ल्ड आणि बायोलॉजिकल क्लासिफिकेशन या दोघांना जोडायचं आहे. ठीक आहे. दोन्ही चॅप्टर तुम्हाला ह्या बेसिक मुळे कळणार आहे चांगल्या पद्धतीने. ठीक आहे. तर बायोडायव्हर्सिटी, बायोडायव्हर्सिटीचे व्हेरियस ब्रांचेस आहेत. डिफरंट टाइप ऑफ ब्रांचेस आर देयर. आता मी आधी तुम्हाला बायोडायव्हर्सिटीचे ब्रांचेस सांगतो, मग आधी डेफिनेशन क्लिअर करतो. बायोडायव्हर्सिटी स्टडी ऑफ डायव्हर्स टाइप्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट in the
सराउंडिंग. तुम्ही याला अर्थही म्हणू शकता, अर्थवरती प्रेझेंट असलेले, दॅट इज वी कॉल्ड बायोडायव्हर्सिटी. मग आता डिफरंट टाइप ऑफ लिव्हिंग आहे ना, मग डिफरंट कसं होणार जेव्हा तुम्ही त्याला कॅटेगराइज करणार. सिंपल आहे ना, म्हणजे एकीकडे अॅनिमल्स आहेत, एकीकडे प्लांट आहे, ठीक आहे, दोन्हीही तुम्हाला पाहायला भेटेल. समजा एकीकडे अॅनिमल आहे, असं समजा इट इज अन अॅनिमल. ओके, एकीकडे प्लांट आहे. तुम्ही यांची बॉडी पाहून तुम्ही डिफरन्शिएट करू शकता की इट इज अन अॅनिमल. मी कॉमन काढले, कोणते असू शकतं, इट इज अन प्लांट. म्हणजे जोपर्यंत तुम्ही यांना कॅटेगराइज करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांच्यातलं डिफरन्सिएशन क्लिअर होणार नाही. यू कॅन अंडरस्टँड दॅट डिफरन्सिएशन. ओके, सो बायोडायव्हर्सिटी इज ए ब्रांच. Biodiversity is a branch of biology. Biodiversity is a branch of biology in which there is study of diverse type of living organisms present in the surrounding. मग ही जी ब्रांच आहे, ह्या ब्रांचच्या सहाय्याने तुम्ही कसं स्टडी करू शकता, because this biodiversity having various branches. या बायोडायव्हर्सिटीचे काही ब्रांचेस आहेत महत्त्वाचे, ज्याच्या सहाय्याने तुम्ही ऑर्गॅनिझम्सला डिफरन्शिएट करू शकता, कॅटेगराइज करू शकता, त्यांना ओळखू शकता. ठीक आहे, मग याच्यामध्ये एक ब्रांच आहे टॅक्सॉनॉमी. तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला आहात. टॅक्सॉनॉमी अशी ब्रांच आहे की व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्सच्या सहाय्याने मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर, एनाटॉमिकल कॅरेक्टरिस्टिक्स, जेनेटिकल कॅरेक्टरिस्टिक्स, सायटोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, ऑन द बेसिस ऑफ दीज ऑल कॅरेक्टरिस्टिक्स, या सगळ्या प्रकारच्या कॅरेक्टरिस्टिक्स बेसिस वरती तुम्ही काय करत आहात, ऑर्गॅनिझमचं स्टडी करत आहात. दॅट इज कॉल्ड ॲज अ टॅक्सॉनॉमी. म्हणजे टॅक्सॉनॉमी मध्ये असे सगळे ब्रांचेस ओपन होतात ज्यांच्या सहाय्याने तुम्ही ऑर्गॅनिझमला डिफरन्शिएट करू शकता. हे एक झालं. त्यानंतर सेकंड, क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन काय आहे, टू कॅटेगराइज. मग तुम्ही सायंटिफिक कॅटेगराइज करा किंवा दुसऱ्या कोणत्याही वेगळ्या पद्धतीने कॅटेगराइज करा. मग टू कॅटेगराइज दी ऑर्गॅनिझम्स फॉर द पर्पज ऑफ देअर आयडेंटिफिकेशन. त्यांच्या आयडेंटिफिकेशन पर्पजेससाठी तुम्ही ऑर्गॅनिझमला कॅटेगराइज करा. दॅट इज कॉल्ड ॲज अ क्लासिफिकेशन. मी पुढे जाईल. पहा, टॅक्सॉनॉमी मध्ये व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्सच्या सहाय्याने काय करत होता, ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाय करत होता, डिफरन्शिएट करत होता. क्लासिफिकेशन मध्ये काय करताय तुम्ही, आयडेंटिफाय करता बाय कॅटेगराइज. त्यांना कॅटेगराइज करून त्यांना आयडेंटिफाय करताय. मग आयडेंटिफिकेशन मध्ये मी पुढे जाईल, दॅट इज नॉमेनक्लेचर. तुम्हाला जर एखाद्याचं नाव माहित नसेल तर तुम्ही त्या ऑर्गॅनिझमला आयडेंटिफाय करू शकत नाही, बरोबर ना. मग नॉमेनक्लेचर हे ब्रांचेस आहेत बायोडायव्हर्सिटीचे, ज्याच्या सहाय्याने तुम्ही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला डिफरन्शिएट करू शकता, कॅटेगराइज करू शकता. मग जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने मग टॅक्सॉनॉमी जी असेल, ही टॅक्सॉनॉमी काय होईल, हे सगळ्या ब्रांचेस शो करते. मग टॅक्सॉनॉमी शो करेल क्लासिफिकेशन, परत टॅक्सॉनॉमी शो करेल नॉमेनक्लेचर, टॅक्सॉनॉमी शो करेल आयडेंटिफिकेशन. असे डिफरंट कॅटेगरीज टॅक्सॉनॉमी शो करतो. तर क्लासिफिकेशन काय आहे, तर क्लासिफिकेशन शो करतं टू कॅटेगराइज. मग हे तुम्ही कोणत्याही वेळेला सायंटिफिक वे इथं देतो. हे सगळं डेप्थ तुम्हाला 11वीला बघायचं आहे. कॅटेगराइज करणे, दॅट इज क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ देअर आयडेंटिफिकेशन. आणि नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर काय आहे, सिम्पली टू गिव्ह नेम, नाव देण्याची पद्धत. समजतंय, सिम्पली टू गिव्ह नेम, दॅट इज काय आहे, नाव देण्याची पद्धत. मेथड टू गिव्ह
नेम. दॅट इज कॉल्ड ॲज नॉमेनक्लेचर. ठीक आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये सेपरेट कॅटेगराईज बघायच्या आहेत, कॅटेगरीज बघायच्या आहेत. त्या कॅटेगरीज तुम्हाला काय करायचे, तुम्ही पुढे जाऊन पाहणार आहातच. त्याचे कॅटेगरीज आहेत ते तुम्ही पुढे जाऊन पाहणार आहातच. परंतु तत्पूर्वी त्याच्या आधी तुम्हाला फक्त नॉमेनक्लेचरचे काही कॅटेगरीज मी इथे तुम्हाला दाखवतो. मग डिफरंट टाइप ऑफ नॉमेनक्लेचर आहे. आपण सध्याला सुरुवात करूया त्या नावापासून जे नाव आपण घरी देतो किंवा घरी ठेवतो. ठीक आहे ना, त्या पद्धतीने. म्हणजे एखाद्याचं नाव समजा मेबी इट हॅविंग द नेम अशोक. एखाद्याचं नाव अशोक आहे, परंतु घरी बोलवताना त्याला अशोक न बोलवतात का? नाही. घरी बोलवताना काय करतात, त्याला एकतर पप्पा बोलत असतील, बरोबर, किंवा त्याला गुड्डू बोलत असतील, किंवा दुसरं काही नाव त्याला असेल, बरोबर. अशोक हे नाव वर्ल्ड वाईड, तो जिथे गेला तिथे अशोक या नावाने त्याला ओळखलं जाईल. पण जर त्याच्या घरी गेला, त्याच्या नातेवाईकांकडे गेला, तर तुम्ही त्याचं नाव वेगवेगळ्या पद्धतीने ऐकणार आहात, बरोबर ना. म्हणजे तुम्ही त्याच्या घरी त्याचं नाव पप्पा ऐकत आहात, त्याच्या नातेवाईकांकडे गेला त्याचं नाव तुम्ही गुड्ड्या ऐकत आहात. तुम्हाला कन्फ्युजन करतं हे नाव की नेमकं पप्पा कोण, नेमकं गुड्ड्या कोण, बरोबर. पण जेव्हा अशोक हे नाव तुमच्या समोर येतं तर तुम्ही कन्फ्युज होत नाही. तुम्ही लगेच आयडेंटिफाय करू शकता, हो तो अशोक आहे. एकदम सिंपल वेने मी सांगितलं. म्हणजे तुम्हाला इथे दोन मेथड सांगितल्या. एक मेथड आहे लोकल नेमिंग सिस्टम, एक मेथड आहे लोकल नेमिंग. मग लोकल नेमिंगला तर आपण म्हणतो व्हर्नॅक्युलर नेमिंग ऑर दी नॉमेनक्लेचर. एक आहे व्हर्नॅक्युलर नेमिंग ऑर दी नॉमेनक्लेचर. ठीक आहे. आणि सेकंड आहे जो सगळीकडे एकाच नावाने ओळखला जातो, तर आपण सायंटिफिक नेमिंग म्हणतो. तुम्ही आपल्याकडे आल्यानंतर तुम्ही त्याला वेगळ्या पद्धतीने नाव देणार, तुम्ही डायरेक्ट इथे देतो, म्हणजे टॅक्सॉनॉमीच्या रिलेशन मध्ये. मग इट इज ॲन, मग हा कोणता झाला, सेकंड नेम, दॅट इज बाय नॉमियल नॉमेनक्लेचर. ठीक आहे. मग हे नाव हे कसं आहे, हे लोकल. हे कसं आहे, लोकल. याला आपण म्हणूया लोकल नेमिंग. आणि बाय नॉमियल वर्ल्ड वाईड सगळीकडे कसं असेल, सिमिलर. वर्ल्ड वाईड सिमिलर नेमिंग. तुम्ही त्याला एकाच नावाने ओळखू शकता. म्हणजे आपण याला म्हणूया युनिक. हे नाव कसं असेल, युनिक असेल. ठीक आहे. लोकल मध्ये तुम्हाला एक्झाम्पल देईल. फॉर एक्झाम्पल रताळा ऐकले तुम्ही. ठीक आहे. आता पहा, बाय नॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये त्या रताळ्याला, बाय नॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये तो जो रताळा आहे तुम्ही ऐकता, तो आहे ऍक्च्युअली आयकोमा बटाटास. इकडं आयकोमा बटाटास. पूर्ण जगामध्ये कुठेही जा हेच नाव घेतलं जाईल. सिम्पली वी कॉल इट स्वीट पोटॅटो. तर आपण नाव देतो स्वीट पोटॅटो. या स्वीट पोटॅटोला लोकल नेमिंग मध्ये कसं नाव देणार, मग इथं एक्झाम्पल. मग रताळे कुठं नाव दिलं जातं, हे महाराष्ट्रामध्ये. तुम्ही उत्तरेकडे जा, ठीक आहे, यूपी साईडला, नॉर्थ साईडला, त्याला म्हणणार शकरकंद. शकरकंद इन नॉर्थ साइड. तुम्ही साऊथ कडे जा, त्याला नाव दिलं जाणार दॅट इज ॲन कंदमूळ. ठीक आहे. हे सगळं काय आहे, हे सुद्धा स्वीट पोटॅटोच आहे. इट इज ऑल्सो अँड स्वीट पोटॅटो अँड इट इज ऑल्सो अँड स्वीट पोटॅटो. पण हे नाव युनिक असेल, पण हे नाव काय असेल, डिफरंट असेल. आता इथं ह्या नावाला बाय नॉमियल का म्हणतात, त्याचं कारण बाय म्हणजे टू, दोन, नॉमियल दॅट इज नेम, म्हणजे त्याच्यामध्ये दोन नावं असतात, त्याला म्हणतात बाय नॉमियल. मग इथे तुम्हाला ही एक्झाम्पल दिसते आयकोमा बटाटास. मी हेच एक्झाम्पल इथे घेतो. आयकोमा
बटाटास. ठीक आहे, हे नाव मी इथे घेतलं, स्वीट पोटॅटो. मग याच्यामध्ये दोन नावं झाली. हे एक नाव ए आणि हे एक नाव दॅट इज बी. ठीक आहे, ए ने बायनॉमियल नॉमेनक्लेचरच्या रूल मध्ये येतो. ए जे नाव आहे तर हे ए नाव हे स्पेसिस इट शोज जीनस. हे काय करतो, जीनस शो करतो. आणि हे जे नाव आहे इट शोज स्पेसिस. म्हणजे बाय दोन नाव कसे, जीनस अँड स्पेसिस बोथ नेम आर प्रेझेंट, दॅट इज कॉल्ड ॲज बायनॉमियल. आता प्रश्न पडतो जीनस काय आहे आणि स्पेसिस काय आहे. त्यासाठी मला तुम्हाला टॅक्झॉनॉमीच्या रिलेशन मध्ये, क्लासिफिकेशन नॉमेनक्लेचर आहे ना, मग टॅक्झॉनॉमीच्या रिलेशन मध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की कॅटेगराइज कसं केलं जातं किंवा ते क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं जातं. मग त्यासाठी एक स्पेसिफिक मेथड आहे ज्यामध्ये एखाद्या ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशनच्या सहाय्याने त्या ऑर्गॅनिझमला एका स्पेसिफिक लेवलला बसवलं जातं, ज्याच्या सहाय्याने तुम्ही त्यांना आयडेंटिफाय करू शकता. हे तुम्ही ऑलरेडी इयत्ता 9वी मध्ये स्टडी केलेलं आहात. मग हे दोन नावं आहेत. मग युनिव्हर्सली हे दोनच नाव याच्यामध्ये प्रेझेंट असतील सगळ्या याच्यामध्ये. नियम तुम्हाला समोर दिसते, मी इथे फक्त सुपरफिशियली सांगतो. हे तुम्ही पहा, जीनस मध्ये पहिलं वर्ड हा कॅपिटल पाहताय, पण स्पेस मध्ये पहिला वर्ड हा स्मॉल लेटर मध्ये बघताय. हेच नियम आहे. जीनसचं पहिलं वर्ड हा कॅपिटल असेल, जीनसचं पहिलं वर्ड जो आहे तो काय असेल, स्मॉल असेल. बाकी सगळे नियम आपण 11वी मध्ये असताना पाहणार आहोत. ठीक आहे, these are the branches. Now, because of these branches, we can differentiate the various living organism. आणि ह्या ब्रांचेसच्या सहाय्याने we can study the biological diversity. तुम्ही याच्या सहाय्याने बायोलॉजिकल डायव्हर्सिटी चांगल्या पद्धतीने स्टडी करू शकता. ठीक आहे, मी पुढे जाईल यामध्येच बायोलॉजी मध्येच, कारण मला तुम्हाला हे जीनस आणि स्पेसिस क्लिअर करायचं आहे. मग इफ यू हॅव टू क्लासिफाय द ऑर्गॅनिझम, जर तुम्हाला ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करायचं असेल तर तुम्हाला स्पेसिफिक कॅटेगरीमध्ये त्याला ठेवावं लागेल. ठीक आहे, प्लांट आहे तर प्लांटची सेपरेट कॅटेगरी आहे, ॲनिमल आहे तर ॲनिमल्सची सेपरेट कॅटेगरी आहे, बर्ड्स आहेत बर्ड्सची सेपरेट कॅटेगरी आहे, फिशेस आहेत फिशेसची सेपरेट कॅटेगरी आहे. तुम्ही प्लांट मध्ये आलात तर प्लांट मध्ये अल्गी आहेत त्यांची सेपरेट कॅटेगरी आहे, ड्रायफाइट त्यांची सेपरेट कॅटेगरी आहे. मी सगळी नावं सांगतोय, ते तुम्ही नावं ऐकलेला पण आहात. या सगळ्या कॅटेगरीज जे आहेत ते कॅटेगरीज का झाल्या याचं कारण असं आहे की हे जे बायोडायव्हर्सिटी यामध्ये एक सिस्टीम तयार केली गेली क्लासिफिकेशनची, त्याला आपण सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन म्हणतो. वी कॉल इट सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. ठीक आहे, मग तिथे सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन आहे तर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, टॅक्झॉनॉमीच्या भाषेमध्ये याला म्हणतात टॅक्झॉनॉमिक हायरार्ची. वी कॉल्ड इट टॅक्झॉनॉमिक हायरार्ची. डिफरन्शिएट करण्यासाठी आहे ना. मग आता इथे काय केलं जाईल, सुरुवातीला विटाकर यांनी जे काही क्लासिफिकेशन सिस्टमद्वारे 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन तयार केलं तर त्यानुसार आपण ऑर्गॅनिझमला डिफरन्शिएट करू. मग विटाकरचं क्लासिफिकेशन इथे घेतो. विटाकर्स क्लासिफिकेशन रिमाइंड होत असेल तुम्हाला, विटाकरच्या क्लासिफिकेशन मध्ये काय येतं, 5 किंगडम आहे, 5 किंगडम लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय केले, 5 किंगडम मध्ये डिवाइड केले. एक that is kingdom Monera. दूसरा that is kingdom Protista. Third kingdom Fungi. Maybe याचं प्रोनाउन्सिएशन तुम्ही फंजाई पण घेऊ शकता किंवा घेतलं असेल. त्यानंतर नेक्स्ट that is kingdom Plantae. And the last one is kingdom Animalia. बेस हे आहे टॅक्झॉनॉमी हायरार्ची मध्ये, बेस हे आहे. मग किंगडम काय तर
त्या स्पेसिफिक ऑर्गॅनिझमच्या कॅटेगरीमध्ये सर्वात हायेस्ट लेवल किंगडम काय आहे, त्या स्पेसिफिक कॅटेगरीमध्ये सर्वात हायेस्ट लेवल दॅट इज अन किंगडम. मग हे जितके नाव तुम्हाला समोर दिसतात की सगळी किंगडम आहे जे विटाकरनं त्याच्या क्लासिफिकेशनद्वारे डिफरन्शिएट केले. आता मी तुम्हाला हेच विटाकरचं क्लासिफिकेशन एकदम सिम्पली क्लिअर करतो. बॅक्टेरिया ऐकलात, बॅक्टेरिया ऐकलात तुम्ही, ठीक आहे. मग बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर किंवा सेल हा थोडासा वेगळा आहे या बाकीच्यांपेक्षा. मग ते सगळे बॅक्टेरिया एक प्रकारे आपण त्या बॅक्टेरिया टाकतो एक स्पेसिफिक सेल टाइप मध्ये, दॅट इज प्रोकॅरियोटिक. माहिती तुम्हाला प्रोकॅरियोटिक इकडे तुम्ही सेपरेट केलेला आहात ऑलरेडी. मग मोडेरा जे आहे एक्झाम्पल बॅक्टेरिया, सगळे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मोडेरामध्ये आलेत. त्यानंतर प्रोकॅरियोटिक नंतर युकॅरियोटिक येतात. युकॅरियोटिक मध्ये काही युनिसेल्युलर आहेत, काही सिंपल आहेत, काही कॉम्प्लेक्स आहेत आणि काही मुव्हेबल कॉम्प्लेक्स आहेत, ठीक आहे. याच पद्धतीने पुढे जातो. मग प्रोटिस्टा, मग प्रोटिस्टा युनिसेल्युलर ज्यांच्यामध्ये सिंगल सेल असतं. मग यामध्ये एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल तुम्ही अमिबा स्टडी केलेला आहात, तुम्ही अमिबा व्यतिरिक्त आणखी एक ऑर्गॅनिझम स्टडी केलेला आहात पॅरामिशियम, बरोबर. आता बॅक्टेरिया तुम्ही या पद्धतीने काहीतरी एक स्ट्रक्चर बॅक्टेरियाचं स्टडी केलेला असाल. या पद्धतीने स्ट्रक्चर स्टडी केलेला असेल बॅक्टेरियाचा. प्रोटिस्टामध्ये तुम्ही अमिबा स्टडी केलेला आहात लाईक दिस, तुम्ही अमिबा स्टडी केलेला आहात. पॅरामिशियम मध्ये तुम्ही तळपायाचा आकार स्टडी केलेला आहात. या पद्धतीने स्ट्रक्चर तुम्ही स्टडी केलेला आहात. फंगाय त्याला आपण सांगितले बुरशी म्हणतो, बुरशी ही कंप्लीट एक कॅटेगरी आहे. मग फंगाय मध्ये तुम्ही एक्झाम्पल स्टडी केलेला आहात यीस्ट, बरोबर. यीस्ट फिलामेंटस ऑर्गॅनिझम आहे, बडिंग करतो, काय करतो त्याचं दुसरं एक ऑर्गॅनिझम तयार करतो यीस्ट. फंगाय मध्ये इवन मशरूम पण स्टडी केलेला आहात तुम्ही, मशरूम या पद्धतीने, ठीक आहे. प्लांट तुम्हाला माहितच आहे, एक्झाम्पल सगळ्या प्रकारचे प्लांट, तुमचं मँगो घ्या, त्यानंतर जास्वंद घ्या, हिबिस्कस. ॲनिमल्स आपण स्वतः आहोत, ह्युमन. त्यानंतर अदर तुम्ही घ्या, फिशेस घ्या, बर्ड्स घ्या, डिफरंट ॲनिमल्स, ठीक आहे. या पद्धतीने डिफरन्शिएट केले. विटाकरनं हे क्लासिफिकेशन तयार केले स्पेसिफिक बेसिस वर. बेसिस काय आहे ते आपण आपल्याकडे पाहणार आहोत सेपरेटली. मग सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन कसं आहे, मग सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन सर्वात आधी हे घेतले जे ब्रॉड क्लासिफिकेशन केलं गेले, त्याच्या थ्रू ब्रॉड क्लासिफिकेशन मोठं क्लासिफिकेशन केले आणि सगळ्या प्रकारचे ॲनिमल ऑर्गॅनिझम्स त्या प्रकारच्या क्लासिफिकेशन मध्ये टाकून दिले किंवा त्या प्रकारच्या ब्रॉड कॅटेगरीमध्ये त्यांनी टाकून दिले. मग इथे सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये टॅक्सॉनॉमिक हायरार्की मध्ये त्यांनी हायेस्ट युनिट घेतलंय, हायेस्ट युनिट दॅट इज अन फर्स्ट, दॅट इज अन किंगडम. हे काय आलं, इट इज अन हायेस्ट युनिट ऑफ क्लासिफिकेशन, हायेस्ट युनिट ऑफ क्लासिफिकेशन, ठीक आहे. मग तुमचं प्लांटिंग ॲनिमलिया प्रोटिस्टा वगैरे कोणत्या देशामध्ये येईल, ठीक आहे. त्याच्या खाली सेकंड जो आहे किंगडम नंतर मग डिव्हिजन किंवा फायलम घेतलं. प्लांट असेल तर डिव्हिजन, ॲनिमल असेल तर फायलम, ठीक आहे. म्हणजे मी या पद्धतीने करतो प्लांट्स, ॲनिमल्स, ठीक आहे. त्याच्या खाली आल्यानंतर तिसऱ्या कंडिशन मध्ये दॅट इज क्लास, त्याच्या खाली या ऑर्डर, त्याच्या खाली या फॅमिली, त्याच्या खाली या मग आता तुमचं हे जीनस आणि स्पेसिस. मग इथं 6 दॅट इज जीनस आणि 7 दॅट इज स्पेसिस.
यांचे अरेंजमेंटही या पद्धतीने आहे. पण ही जी कॅटेगरी आहे ही कॅटेगरी अरेंज करत असताना हे कसं केलं जातं, असेंडिंग ऑर्डरनं अरेंज केली गेली. सॉरी, अरेंजमेंट जे आहे ते डिसेंडिंग ऑर्डर आहे, रीडिंग जे आहे ते असेंडिंग ऑर्डरने घेतली जाते, म्हणजे लोएस्ट टू हायेस्ट. ठीक आहे. तुम्हाला समजा तुमच्या समोर कुत्रा दिसलाय. ठीक आहे. कुत्रा ही एक संबंधित स्पेसिफिक स्पेसिस आहे एकच. अशा प्रकारचे भरपूर आहेत ना. डॉबरमॅन वेगळा आहे. ठीक आहे. असे भरपूर आहेत. काही छोटी कुत्री आहेत, काही मोठी आहेत, काही खूप जास्त बॉडीवरती हेअर असलेली आहे. डिफरंट टाइप ऑफ डॉग्स आहेत. मग त्याच्यातलं एक तुम्ही बघितलं की एक सिंगल स्पेसिस झाली. सुरुवात कुठून झाली, इथून. बरोबर. मग तुम्ही त्यांना कॅटेगराईज मध्ये त्यांचे एक ब्रॉड कॅटेगरी, म्हणजे अशा प्रकारचे सगळे सिमिलर कॅरेक्टर असलेले एकत्र आणणार जीनस. सगळे जीनस सिमिलर कॅरेक्टर असलेले एकत्र आणणार फॅमिली. सगळे फॅमिली सिमिलर कॅटेगरी असलेले किंवा कॅरेक्टर असलेले ऑर्डर मध्ये आणणार. सगळे ऑर्डर हॅव्हिंग सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स क्लासमध्ये आणणार. त्याच्यामध्ये काही डिफरन्सिएशन आहे ते आपण आकृतीमध्ये पाहणार आहोत. सगळे क्लास ज्यांच्यामध्ये सिमिलर कॅरेक्टर असते ते डिव्हिजन मध्ये आणणार. सगळे डिव्हिजन ज्यांच्यामध्ये सिमिलर कॅरेक्टर असते तुम्ही कुठे पुढे आणणार, किंगडम मध्ये. मग तुम्ही रीडिंग करत असताना कसं जाणार आहात, तुम्ही असेंडिंग ऑर्डरने जाणार आहात, म्हणजे या पद्धतीने. आता हे कसं झालं, हे मी अरेंज केले डिसेंडिंग ऑर्डर. बरोबर. फ्रॉम हायेस्ट टू लोएस्ट. आणि रीडिंग करताना कसं जाणार तुम्ही, दॅट इज अन असेंडिंग वे. या पद्धतीने स्पेसिस पासून तुम्ही सुरुवात करणार आहात. आणि सगळ्यांना कशा पद्धतीने तुम्ही समजून घेणार किंवा अंडरस्टँड करणार, तर स्पेसिस लोएस्ट युनिट ऑफ क्लासिफिकेशन. इट इज अन लोएस्ट युनिट ऑफ क्लासिफिकेशन. मग सगळे स्पेसिस ज्यांच्यामध्ये सिमिलर कॅरेक्टर आहेत ते कशामध्ये येतील, जीनस मध्ये. सगळे जीनस ज्यांच्यामध्ये सिमिलर कॅरेक्टर आहेत त्याच्यामध्ये येतील फॅमिली. सिमिलरली किंगडम करणार. ठीक आहे. सो दिस इज टायपोलॉजी हायरार्ची. आणि ह्या हायरार्चीमुळे हे लेवल तयार झाले, लोएस्ट लेवल, हायेस्ट लेवल. आणि या लेवलनुसार तुम्ही काय करणार आहात, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये त्या कॅटेगरीमध्ये ठेवणार आहात, ज्याच्या सहाय्याने तुम्ही स्पेसिफिक ऑर्गॅनिझमला आयडेंटिफाय करू शकता. पाण्यातलं फिश माहित आहे. ठीक आहे. स्पेसिस त्यातले कोणतीही एक स्पेसिस जे फिशची. ठीक आहे. मग फॉर एक्झाम्पल आपल्याकडे जे येते कॅटला. तुम्ही इथं जीनस मध्ये जाणार, कॅटलाचं एक जीनस आहे. त्यानंतर तुम्ही फॅमिलीमध्ये जाणार आहात. फॅमिलीमध्ये म्हणजे तुम्ही कुठे जाणार आहात त्याचे, मग फॅमिली त्यांची येते कोणत्या प्रकारचं इंटरनल स्केलेटन आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये ते बोनी आहे, बोनी स्केलेटन कन्सिस्ट करतात. मग तिथे ऑस्टिथायसिस मध्ये तुम्ही क्लासकडे गेलात, पायसिस तुम्ही डिव्हिजन मध्ये आलात, बोन आहे ना मध्ये, आणि व्हर्टिब्रल कॉलम आहे. मग व्हर्टेब्रेटा आणि किंगडम मध्ये गेलात तुम्ही तर ॲनिमालिया. मग इथं ऍक्च्युअली व्हर्टेब्रेटा जे कॉर्डेटा मध्ये येतं आणि नंतर किंगडम ॲनिमालिया मध्ये चालू होतं. या पद्धतीने डिफरन्शिएट 11 वेळा आल्यानंतर आपण व्हेरियस एक्झाम्पल्स त्यामध्ये सेपरेटली पाहणार आहोत. ठीक आहे. तर क्लासिफिकेशन मध्ये त्या बायोडायव्हर्सिटी मध्ये एक महत्त्वाचा पॉईंट होतो आणि एक विटाकरची क्लासिफिकेशन सिस्टम मी तुम्हाला काय केली इथं इंट्रोड्यूस करून दिली आहे. आता इथून पुढे आपल्याला या विटाकरच्या क्लासिफिकेशन मध्ये दिलेले जे काही एक्झाम्पल्स आहेत त्यानुसार पुढे जायचे. पण तसं मी आता इथे तुम्हाला इंट्रोडक्टरी सांगितलेलं आहे. इयत्ता 11वी मध्ये सेपरेट चॅप्टर्स आहेत. ॲनिमल्स, प्लांटिंग यांचे सेपरेट चॅप्टर इयत्ता 11वी मध्ये तुम्हाला आहेत. किंगडम ॲनिमालिया सेपरेट चॅप्टर आहे, किंगडम प्लांटिंग सेपरेट चॅप्टर आहे. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाई हे सगळे तुम्हाला एका चॅप्टर मध्ये स्टडी करायचे, दॅट इज अ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन या चॅप्टर मध्ये तुम्हाला हे 3 स्टडी करायचे आहेत. ठीक आहे. आणि या दोघांवरती सेपरेट चॅप्टर आहे. मी फक्त इयत्ता 10वी मध्ये तुम्ही स्टडी केला होता. मी फक्त ॲनिमालिया आणि प्लांटिंग तुम्हाला काय करेल, इंट्रोड्यूस करून देईल. परंतु ते इंट्रोड्यूस करून देण्यापूर्वी हे इंट्रोड्यूस आपण जे आहे ते नेक्स्ट डे लेक्चर मध्ये करून घेणार आहोत. आता हे जे काही तुमच्या समोर झालेलं आहे आतापर्यंत हे चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून घ्या, कारण हे बेसिक आहे. ठीक आहे. याच्याशिवाय तुम्ही बायोलॉजिकल क्लासिफिकेशन स्टडी करू शकत नाही आणि याच्याशिवाय लिव्हिंग वर्ल्ड हा चॅप्टर तुम्ही इझिली स्टडी करू शकत नाही. ठीक आहे.
मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी हे आयडेंटिफाय किंवा अंडरस्टँड केलेलं असेल. एक महत्त्वाचा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे ज्याच्यावरती आन्सर तुम्ही तयार करून आपला जो फाउंडेशनचा ग्रुप आहे त्या फाउंडेशनच्या ग्रुपवरती त्याचा आन्सर टाकायचा आहे. मग आता हे क्वेश्चन नोट करा ज्याचा आन्सर तुम्हाला फाउंडेशनच्या ग्रुपवरती टाकायचा आहे. क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, व्हॉट आर लिव्हिंग what are living organism? How will you identify them? What are living त्याच्यामध्ये डेफिनेशन द्यायची आणि हाऊ विल यू आयडेंटिफाय देम, तुम्ही त्याला आयडेंटिफाय कशा पद्धतीने करू शकता. ठीक आहे, हे तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये क्लिअर होईल आणि दुसऱ्या लेक्चर मध्ये याचा आन्सर तुम्हाला काढता येईल. ठीक आहे.